अवैध रेती चोरी प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देणार माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण। नांदेड। महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना रेती ही अल्प दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली आहे। डेपोमधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये चोरून जात असून सोलापूर, लातूर या ठिकाणी जात आहे। ऑनलाईनच्या नावाखाली झिरोमध्ये चालवत आहेत। झिरो म्हणजे ब्लॅकमध्ये। याकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकांना या डेपो चालकावरती कारवाई करण्याची मागणी होत आहे। यावरती खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी अशा प्रकारे घडत असलेल्या चोरीवर त्वरित आळा घालण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे। परंतु प्रसारमाध्यमाच्या वतीने वारंवार ही अवैध रेती चोरी उघडीस येऊनही महसूल प्रशासन मात्र डोळेझाक करताना दिसत आहे। पाहूया माजी मुख्यमंत्री खासदार यांच्या आदेशाला महसूल प्रशासन किती प्रमाणामध्ये काटेकोरपणे पालन करते हे आपण पाहणार आहोत। पाहूया स्पेशल वृत्तांत नांदेडवरून। AMK न्यूज चॅनल नांदेड। आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकार जर होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे। रेती ही उपलब्ध झाली पाहिजे, शासनाचा महसूलसुद्धा बुडू नये ही महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये रेती मिळाली पाहिजे। जर ती इतर राज्यात जाऊन वारेमाप पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे।